हॅलो फ्रेंड्स, मी अभिजित बुधवत आपलं परम एज्युकेशन मध्ये स्वागत करतो। तर आपण शिकत आहोत केमिकल रिएक्शन एंड इक्वेशन। आता आपण लेक्चर 3 कडे आलोय। लेक्चर 1 मध्ये आपण काय शिकलो? केमिकल रिएक्शन याची आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेतली आणि त्यामध्ये आपण केमिकल रिएक्शन म्हणजे काय आणि केमिकल इक्वेशन म्हणजे काय याचा अभ्यास केला। मग पुढे त्याच्यानंतर आपण सेकंड लेक्चर मध्ये काय शिकलो? तर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन। आपण केमिकल रिएक्शन लिहायचे काही रूल्स बघितले। त्यामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं एक वर्ड इक्वेशन असते आणि वर्ड इक्वेशनला आपण कशा प्रकारे केमिकल इक्वेशन मध्ये लिहितो ती गोष्ट आपण या ठिकाणी शिकलो। आता आपण शिकणार आहोत की जे आपण केमिकल इक्वेशन लिहायचं शिकलोय त्याला बॅलन्स कसं करायचंय। जे इक्वेशन आपण लिहिणार त्याला बॅलन्स कसं करायचं तेच आपल्याला आता या चॅप्टर मध्ये शिकायचंय। चला पुढे जाऊया। बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? एक रिएक्शन दिसते। ही रिएक्शन कोणती आहे? हे आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे। ही ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म केलेली आहे। काय ऍक्टिव्हिटी? या ठिकाणी बघा AgNO3 म्हणजेच काय? सिल्वर नायट्रेट। ठीक आहे, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट। ऍक्वियस का सांगितलं आपण? कारण त्याला वॉटर मध्ये डिसॉल्व केलेलं असतंय, त्याच्यामुळे आपण ते ऍक्वियस सोल्युशन म्हटलेलं आहे। कशाचं? सिल्वर नायट्रेट। त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं? NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड। हे सोल्युशन कसं होतं? हे सुद्धा ऍक्वियस सोल्युशन होतं। म्हणजे मीठ आपण कशामध्ये? पाण्यामध्ये विरघळून घेतलेलं होतं। दोन सोल्युशन आपण घेतलेले होते। त्या दोन सोल्युशनची आपण रिएक्शन घडवून आणली होती। कशी घडवून आणली? तर आपण AgNO3 घेतला, त्याच्यामध्ये आपण NaCl टाकला म्हणजेच सोडियम क्लोराइड टाकला। त्याच्यापासून आपल्याला एक मिल्की कलरचा आपल्याला एक म्हणजे नवीन सोल्युशन भेटलं होतं, ज्यामध्ये आपल्याला मिल्की कलर भेटला म्हणजे व्हाईट कलर भेटलेला आहे। काय होतं ते? ते होतं AgCl म्हणजे सिल्वर क्लोराइड। तर हे काय आहे? हा या ठिकाणी आपल्याला हा कशा प्रकारे भेटलेला होता? हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये भेटलेला होता, म्हणजेच हा तळाला आपल्याला साचलेला दिसलेला होता आणि याचा कलर आपण कोणता सांगितलेला होता? व्हाईट कलर होता। म्हणजे आपल्याला बॉटमला जी आपली टेस्ट ट्यूब होती त्याच्यामध्ये आपल्याला बॉटमला काय साचलेला दिसला होता? AgCl दिसलेला होता आणि तो कसा होता? व्हाईटिश कलरचा होता। आणि पुढे काय होता? NaNO3 म्हणजेच काय? सोडियम नायट्रेट। ठीक आहे, सोडियम नायट्रेट आपल्याला भेटलेला होता आणि हा कसा? ऍक्वियस होता। याचा कलर कसा होता? मग हा कलरलेस होता। म्हणजेच आपली ही अशी ट्यूब होती, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी व्हाईट कलरचा आपल्याला काहीतरी गोष्ट दिसली ती काय होती? ती होती AgCl। ठीक आहे, आणि वरती या ठिकाणी आपल्याला दुसरं काही ऍक्वियस सोल्युशन भेटलेलं होतं आणि हे ऍक्वियस सोल्युशन कोणतं होतं? हे होतं NaNO3। क्लिअर झाली एवढी गोष्ट? आता आपल्याला बघायचं की ही जी रिएक्शन मग आपण लिहिली, सुरुवातीला ही कसं लिहिलं आपण? वर्ड फॉर्म मध्ये। त्याचं आपण नंतर इक्वेशन समजलं। हे इक्वेशन आहे, मग हे कसं आहे? केमिकल इक्वेशन आहे। मग हे केमिकल इक्वेशन आपण ओळखायचं की बॅलन्स आहे का नाही। कशा प्रकारे ओळखू? बघा या ठिकाणी हा एक टेबल आपल्या समोर आहे। या टेबल मध्ये काय दिसते आपल्याला? एलिमेंट दिसतायत, रिएक्टर दिसतायत, प्रोडक्ट दिसतायत। आपल्याला एक गोष्ट अजून माहिती आहे, आपल्याला रिएक्टंट्स म्हणजे माहिती काय आहे? रिएक्टंट्स हे लेफ्ट साइडचे असतात, तर प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट कुठे असतात? प्रोडक्ट राईट साइडला असतात। म्हणजेच या ठिकाणी रिएक्टंट्स कुठे आहेत? तर AgNO3 आणि NaCl रिएक्टंट्स आहेत, तर AgCl आणि NaNO3 काय आहेत? प्रोडक्ट आहेत। एवढी गोष्ट क्लिअर झाली। आता आपल्याला एलिमेंट्स किती आहेत ते मोजायचे। सुरुवातीला आपण रिएक्टंट्स मधील एलिमेंट्स मोजू। या ठिकाणी पहिला एलिमेंट कोणता आहे? Ag। बघा रिएक्शन या ज्या रिएक्टंट मध्ये Ag किती वेळा आहे? 1 वेळा आहे। म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ एटम्स किती आहेत? 1 आहे। ठीक आहे, नंबर ऑफ एटम्स किती आहेत Ag चे? 1 आहे। त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? नायट्रोजन। नायट्रोजन बघा किती आहे? 1। अजून दिसतोय का या ठिकाणी रिएक्टंट मध्ये? नाही, फक्त एकच नायट्रोजन दिसतोय। म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती आहे? 1। कलर दिसत नसेल तो तुम्हाला, आपण कलर अजून लाल कलर घेऊ। ठीक आहे, हा 1, हा सुद्धा 1। ठीक आहे, नंतर ऑक्सिजन बघितला। ऑक्सिजन किती दिसतंय आपल्याला? 3 दिसतंय। म्हणजे या ठिकाणी किती आहे? 3। त्याच्यानंतर सोडियम किती आहे? 1 आहे। म्हणजे या ठिकाणी किती? 1। नंतर क्लोरीन किती दिसतंय? 1 दिसतंय। ठीक आहे, आपण कोणते लिहिले नंबर ऑफ एटम्स? तर रिएक्टंट्स मधील आपण नंबर ऑफ एटम्स लिहिले। आता आपल्याला प्रोडक्ट मधील नंबर ऑफ एटम्स लिहायचे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला Ag दिसतोय। Ag बघा किती आहे? सिल्वर। या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये सिल्वर किती आहे? 1च आहे। त्याच्यानंतर नायट्रोजन किती आहे? या ठिकाणी एकच नायट्रोजन आहे। त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे?
3 ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर सोडियम किती आहे बघा, या ठिकाणी सोडियम एकच आहे. त्याच्यानंतर क्लोरीन किती आहे, एकच आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला कसे दिसत आहेत, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीकडचे ऍटम्स कसे आहेत, नंबर ऑफ ऍटम्स दोन्हीकडे कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजे जो रिएक्टंट म्हणजे Ag हा लेफ्ट हँड साइडला जितके त्याचे नंबर ऑफ ऍटम्स आहेत तितकेच नंबर ऑफ ऍटम्स त्याचे राईट साइड आहेत. म्हणजे ही रिएक्शन काय आहे, दोन्ही साइडला जर सारखे नंबर ऑफ ऍटम दिसत असतील तर ती रिएक्शन कशी असेल, बॅलन्स्ड रिएक्शन असेल. काय असेल, बॅलन्स्ड रिएक्शन. ठीक आहे, कळालं का? बॅलन्स रिएक्शन म्हणजे काय, त्याच्या दोन्ही साइडला नंबर ऑफ ऍटम्स कसे असतात, सारखे असतात. तर या ठिकाणी आपल्याला अनबॅलन्स रिएक्शन कशाला म्हणू मग, तर अनबॅलन्स म्हणजे त्याच्या दोन्ही साइडला म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड दोन्ही साइडला कशी नंबर ऑफ ऍटम्स कसे अनइक्वल असतील, सारखे नसतील. म्हणजे या ठिकाणी जर Ag हा आपल्याला इथे रिएक्टर मध्ये 1 दिसतोय तर प्रोडक्ट मध्ये जर 2 भेटत असेल तर ती रिएक्शन कशी असेल, ती अनबॅलन्स रिएक्शन असेल. मग तिला आपल्याला काय करावं लागेल, तिला बॅलन्स करावं लागेल. क्लिअर झालं एवढं? पुढे जाऊन आपण बघूया आता एक्झाम्पल बघू. या ठिकाणी बघा आपल्याला केमिकल रिएक्शन ज्यावेळेस सोडवायची असेल म्हणजे काय म्हणतात बॅलन्स करायची असेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड वापरावं लागेल. आता ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. ट्रायल अँड एरर आपण 8वी 9वी मध्ये सुद्धा वापर केलेला आहे आणि त्याच्या खाली पण आपण ट्रायल अँड एरर मेथडचा वापर केलाय आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण ट्रायल अँड एरर मेथडचा वापर केलेला असतो. कशा प्रकारे, आता बघा या ठिकाणी आपण कुठे लिहू, इकडे एक बॉक्स बनवू असा सोपा तुम्हाला समजायसाठी फक्त एक रफ वर्क म्हणून आपण करूया त्याला. तर बघा या ठिकाणी x + 5 पकडू आपण which is equals to आपण 8 घेऊ. ठीक आहे, x + 5 is equals to 8. आता आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड शिकायची कशा प्रकारे असेल. त्या ठिकाणी आपण ट्रायल अँड एरर मेथड वापरताना आपण काय करतो, हा जो x आहे याच्या आपण व्हॅल्यूज पकडतो. म्हणजे x च्या ठिकाणी आपण जर 1 ठेवला, कन्सिडर करतो आपण 1 ठेवू, मग 1 + 5 किती येतात, 6 येतात. आता लेफ्ट हँड साइड इज टू राईट हँड साइड झाली का, नाही. म्हणजे आपल्याला परत x च्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू ठेवावी लागेल. 2 ठेवून बघू, 2 + 5 किती होईल, 7 होईल. परत लेफ्ट हँड साइड इज टू राईट हँड साइड झाली का, नाही. म्हणजे परत आपल्याला अजून एक एक्स्ट्रा व्हॅल्यू म्हणजे नंबर आपल्याला कन्सिडर करावा लागेल. काय करू आपण, 3 कन्सिडर करू. म्हणजे x च्या ठिकाणी आपण 3 ठेवला, 3 + 5 which is equals to 8. म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आली, राईट हँड साइड. हाच रूल आपल्याला कुठे लावायचा आहे, आपल्याला केमिकल इक्वेशन मध्ये, केमिकल इक्वेशनला बॅलन्स करण्यामध्ये आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड वापरायची. चला ठीक आहे, क्लिअर झालं का एवढं. आता या ठिकाणी बघा तुमच्या समोर एक इक्वेशन दिसतंय. काय इक्वेशन आहे, सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड प्लस सोडियम सल्फेट प्लस वॉटर. ठीक आहे, मग आता आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड, सल्फ्युरिक ऍसिड अशा प्रकारे आपल्याला नावाने म्हणजे वर्ड फॉर्म मध्ये लिहिलेलं दिसतंय. म्हणजे हे इक्वेशन कोणतं आहे आपण याचं शिकलेलो आहे. जे वर्ड फॉर्म मध्ये दिसते ते कोणते इक्वेशन असते, वर्ड इक्वेशन. ठीक आहे, कोणतं असते, वर्ड इक्वेशन. आता वर्ड इक्वेशनला आपल्याला काय करायचं, आपल्याला केमिकल इक्वेशन मध्ये लिहायचं. कशा प्रकारे लिहू शकतो मग, या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजेच काय, NaOH. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस काय, सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय H2SO4. पुढे सोडियम सल्फेट, सोडियम म्हणजे काय, Na2SO4, Na2SO4 प्लस काय, H2O. क्लिअर झालं का. आपण काय लिहिलंय या ठिकाणी, आपण जे वर्ड इक्वेशन आहे त्याला केमिकल इक्वेशन मध्ये लिहिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं की हे इक्वेशन बॅलन्स आहे का नाही. या ठिकाणी मग बॅलन्स आहे का नाही हे बघण्यासाठी आपण काय करू, तर प्रत्येक वेळेस आपल्याला असा टेबल बनवावा लागेल. यामध्ये आपण काय लिहू, एलिमेंट लिहू, रिएक्टर लिहू, प्रोडक्ट लिहू. चला एलिमेंट आपण चेक करूया. पहिला एलिमेंट आहे सोडियम. सोडियमचा आपल्याला लेफ्ट हँड साइडला किती दिसतंय, 1 ऍटम दिसतोय. तर तोच राईट हँड साइडला गेलो तर आपल्याला किती दिसतंय, 2 ऍटम दिसतंय. या ठिकाणी आपण लिहू मग सोडियम किती आहे, लेफ्ट हँड साइडला 1 आहे, राईट हँड साइडला 2 आहे. अशा प्रकारे तुम्हाला टेबल हाताने तयार करायचं आहे, स्वतः तयार करायचं आहे. ठीक आहे. दुसरा काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन किती दिसतंय या ठिकाणी, 1 आणि हे 4 आणि 1 5. बघा ऑक्सिजन किती आहेत, 5 ऑक्सिजन आहेत. आणि आपल्याला राईट हँड साइडला बघायचे किती ऑक्सिजन आहेत, 4 आणि 1 5 ऑक्सिजन आहे.
ही एक आपल्याला क्लिअर झालंय. पुढे झाला हायड्रोजन किती आहे एक आणि हे दोन, दोन आणि तीन. आपल्याला बघा लेफ्ट हँड साइडला किती हायड्रोजन भेटत आहेत, तीन हायड्रोजन भेटत आहेत. तर राईट हँड साइडला गेलो तर आपल्याला किती दिसत आहेत, दोन हायड्रोजन दिसत आहेत. तर या ठिकाणी दोन हायड्रोजन लिहिले. जसं आपल्याला दिसतंय तसंच आपण टेबल मध्ये नोट करत चालूया. त्याच्यानंतर सल्फर किती एक दिसतोय लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला किती दिसतोय, एकच दिसतोय. क्लिअर झालंय का, राईट हँड साइडला सुद्धा आपल्याला एकच सल्फर दिसतोय. म्हणजे आपण सुरुवातीला केमिकल इक्वेशन लिहिलं आणि त्याच्यानंतर टेबल फॉर्म मध्ये आपण त्याला कम्पेअर करून घेतलंय. ठीक आहे. बघा जी आपली सेकंड स्टेप आहे ती आपण आताच एक्सप्लेन केली. काय आहे, चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. आपण सांगितलं इक्वेशन कसं आहे, बॅलन्स नाही आहे. का, कारण या ठिकाणी बघा सोडियम एक आहे लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला दोन आहे. रिएक्टर मध्ये एक सोडियम आहे, प्रोडक्ट मध्ये दोन आहे. त्यानंतर हायड्रोजन, रिएक्टर मध्ये तीन हायड्रोजन आहे, प्रोडक्ट मध्ये दोन हायड्रोजन आहे. त्याच्यामुळे आपण सांगितलं इक्वेशन काय आहे, अनबॅलन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाय कंपेअरिंग द नंबर ऑफ atoms ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द टू साइड्स ऑफ द इक्वेशन. आपण atoms कंपेअर करून या ठिकाणी सांगितलं की इक्वेशन कसं आहे, अनबॅलन्स्ड आहे. अनबॅलन्स्ड इक्वेशन. इक्वेशन कसं आहे सांगितलं आपण, अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे. क्लिअर झाले सेकंड स्टेप. आता पुढची स्टेप बघूया. थर्ड स्टेप बघा काय म्हणलं, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स मॅक्सिमम नंबर ऑफ atoms. आता आपण सुरुवातीला एकदा परत जी आपली रिएक्शन होती काय होती, ही रिएक्शन आपण परत एकदा लिहून घेऊ. म्हणजे कसं आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला सोपी जाईल. चला काय आहे, NaOH प्लस H2SO4 काय भेटले आपल्याला पुढे, आठवा काय, Na2SO4 Na2SO4 प्लस वॉटर. वॉटरचा काय फॉर्म्युला आहे, H2O. समजलंय का, क्लिअर झालंय सगळं. हा आपण परत एकदा रिएक्शन लिहून घेतली. आता ही रिएक्शन आपल्याला काय करायची आहे, बॅलन्स करायची आहे. कशा प्रकारे आपण बॅलन्स करू हे बघूया आपण. चला आता या ठिकाणी आपल्याला थर्ड स्टेप मध्ये काय सांगितलंय, तर असे कंपाऊंड पकडायचे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ atoms कसे असतील, जास्त असतील. म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ atoms ज्याच्यामध्ये असतील ते कंपाऊंड्स आपण या ठिकाणी पकडायचा बॅलन्स करण्यासाठी. तर सुरुवातीला आपण बघितलं सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन. किती कंपाऊंड आहे इथे, इथे तीन कंपाऊंड, म्हणजे तीन कंपाऊंड तीन ऍटम आहेत. ठीक आहे. पुढे गेलो, पुढे आपण बघितला सल्फ्युरिक ऍसिड किती आहे, दोन. हायड्रोजन दोन आहे म्हणजे दोन, सल्फर एक, तीन, ऑक्सिजन चार म्हणजे किती, सात. ठीक आहे. पुढे गेलो Na2SO4 या ठिकाणी बघा सोडियम किती दोन आहे, सल्फर एक, ऑक्सिजन चार म्हणजे टोटल किती आली, सात. आणि H2O म्हणजे किती, तीन. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघितले मॅक्सिमम नंबर ऑफ atoms. मग आपल्याला कशा कशामध्ये दिसले, एक तर H2SO4 मध्ये आहे, नंतर Na2SO4 मध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्ही कोणताही या दोन पैकी कोणताही एक कंपाऊंड पकडायचा आणि त्याला बॅलन्स करायला सुरुवात करायची. म्हणजे आपण आता या ठिकाणी Na2SO4 पकडू. ठीक आहे. Na2SO4. आता Na2SO4 मध्ये आपल्याला बघा किती सोडियम दिसत आहेत, दोन सोडियम दिसत आहेत. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्या रिएक्शन मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी आपल्याला एकच सोडियम दिसतोय. किती दिसतोय, एकच सोडियम दिसतोय. मग आपल्याला हा एक सोडियम जो आहे त्याला आपल्याला बॅलन्स करायचंय. आता बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय लागेल, दोन सोडियम आपले राईट हँड साइडला आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइडला सुद्धा आपल्याला दोनच सोडियम लागतील. म्हणजेच आपण याला कशाने मल्टिप्लाय करू, 2 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. मग कशा प्रकारे मल्टिप्लाय होईल आपलं, 2 टाइम्स NaOH प्लस H2SO4. पुढे काय जसं आहे तसंच आहे, Na2SO4 प्लस H2O. आता बघा या ठिकाणी आपण काय बघितलं, आपण सोडियमला बॅलन्स केले. कशा प्रकारे बघा, दोन सोडियम या ठिकाणी दिसत आहेत, इकडे पण दोन दिसत आहेत. सोडियम आपला बॅलन्स झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल की हा सोडियम इथे Na2 आहे तर या ठिकाणी Na2OH का नाही लिहिला, तर जर आपण Na2OH लिहिला तर या ठिकाणी याचा फॉर्म्युला चेंज होत जाईल. त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये चेंज नको, त्याकरता आपण तो कंपाऊंड तसाच ठेवला, फक्त त्याला फॅक्टरने मल्टिप्लाय केलं. कोणतं, 2 फॅक्टर. म्हणजे हा जो 2 आहे हा कशाला मल्टिप्लाय आहे, तो सोडियमला पण आहे, ऑक्सिजनला पण आहे आणि हायड्रोजनला पण आहे. क्लिअर झालं का एवढं. आता पुढे जर गेलो आपण तर बघा
2. आता परत टेबल बनवायचा. टेबल मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला 2 सोडियम भेटले, 2 सोडियम भेटले, 2 ऑक्सिजन, नंतर 4 ऑक्सिजन, म्हणजे किती 6 ऑक्सिजन. लेफ्ट हँड साइडला किती ऑक्सिजन आहेत, ऑक्सिजन किती आहेत लेफ्ट हँड साइडला, या ठिकाणी लेफ्ट हँड साइड आणि इथं रिएक्टंट लिहू. ठीक आहे, या ठिकाणी आपण प्रोडक्ट लिहू, याला राईट हँड साइड म्हणू. तर जर आता ऑक्सिजनचे आपण बघितले किती 2 आणि हे 4 किती 6. लेफ्ट हँड साइडला किती ऍटम्स आहेत ऑक्सिजनचे 6 आहेत, राईट हँड साइडला 4 आणि 5 आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं का. राईट हँड साइडला 5 आहे. आता पुढे हायड्रोजन आपण बघितला तर 2 हायड्रोजन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन, किती हायड्रोजन झाले 4 हायड्रोजन झाले. किती हायड्रोजन झाले लेफ्ट हँड साइडला 4 हायड्रोजन झाले. तर राईट हँड साइडला आपल्याला किती हायड्रोजन दिसत आहेत, 2 हायड्रोजन दिसत आहेत. ठीक आहे, राईट हँड साइडला 2 हायड्रोजन दिसत आहेत. आता या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तर हायड्रोजनला आपण इझिली बॅलन्स करू शकतो. म्हणजेच राईट हँड साइडला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन बॅलन्स होईल, म्हणजे 4 हायड्रोजन आपल्याला भेटतील राईट हँड साइडला सुद्धा. त्यामुळे आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. चला, तर या ठिकाणी आपला राईट हँड साइडचा हायड्रोजन कुठे आहे, इथे आहे वॉटर मध्ये. तर चला याला आपण काय करू, 2 ने मल्टिप्लाय करू. मग आपलं इक्वेशन काय होईल, 2NaOH प्लस H2SO4 पुढे काय Na2SO4 प्लस आता आपण 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 2H2O. क्लिअर झालं का. आता हा 2 या H ला पण मल्टिप्लाय होतोय म्हणजे H चा पण फॅक्टर 2 आहे आणि ऑक्सिजनचा सुद्धा 2च आहे. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा किती आहेत, 2 आहेत आणि हायड्रोजन किती सुद्धा आहे, हायड्रोजन या ठिकाणी 4 हायड्रोजन दिसत आहेत. मग चला राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड परत आपण एकदा कंपेअर करून बघूया बॅलन्स झाले का आपले इक्वेशन. सोडियम आपण बॅलन्स केले, 2 सोडियम बरोबर आहेत. त्याच्यानंतर 2 ऑक्सिजन आणि 4 म्हणजे राईट हँड लेफ्ट हँड साइडला आपल्याला 6 ऑक्सिजन दिसत आहेत, राईट हँड साइडला सुद्धा 6 ऑक्सिजन दिसत आहेत. बघा 4 इथे आणि हे म्हणजे हा 1 आहे आणि या ठिकाणी 2 चा फॅक्टर आहे म्हणजे 2 × 1 2 म्हणजे या ठिकाणी सुद्धा 2 ऑक्सिजन आहे. 4 आणि 2 6 ऑक्सिजन आपले बॅलन्स झाले. ठीक आहे, हायड्रोजन आता हायड्रोजन आपण कंपेअर करू. 2 हायड्रोजन किती हायड्रोजन आपण कंपेअर करतोय, 2 हायड्रोजन प्लस 2 हायड्रोजन म्हणजे किती 4 हायड्रोजन. पुढे गेलो तर या ठिकाणी बघा हायड्रोजन सुद्धा आपला बॅलन्स झालेला आहे. 2 × 2 4 त्या ठिकाणी हायड्रोजन सुद्धा आपला बॅलन्स झालेला दिसतोय. त्यानंतर सल्फर बघितलं आपण तर सल्फर बघा या ठिकाणी 1 सल्फर आहे, या इक्वेशन मध्ये सुद्धा आपल्याला 1 सल्फर दिसतोय. म्हणजे आपले इक्वेशन काय झालंय, इक्वेशन आपलं बॅलन्स झालेलं आहे. आता हे बॅलन्स इक्वेशन आपण व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करू. काय होतं आपलं बॅलन्स इक्वेशन, 2 टाइम्स NaOH प्लस H2SO4. ठीक आहे, पुढे गिव्स काय आहे बघा, काय आहे Na2SO4 प्लस 2 टाइम्स H2O. Na2SO4 प्लस 2 टाइम्स H2O. अशा प्रकारे आपण स्टेप सुद्धा डिस्कस केलेले आहेत. कशा प्रकारे आपल्याला इक्वेशन बॅलन्स करायचंय ते आपण बघितलं आणि एक इक्वेशन आपण बॅलन्स सुद्धा करून दाखवलंय. क्लिअर झालं का कशा प्रकारे बॅलन्स केलंय. सर्व स्टेप आपण डिस्कस केल्या. किती स्टेप आहे, 3 स्टेप मध्ये आणि चौथ्या स्टेप मध्ये पूर्ण इक्वेशन आपण परत लिहिलेलं आहे. म्हणजे अशा 4 स्टेप आपण डिस्कस केलेले आहे. क्लिअर झालं का. चला पुढे बघूया काय आहे मग. तर या ठिकाणी आपल्याला यूज युअर ब्रेन म्हणून सांगितलेलं आहे. आपला ब्रेन वापरून आपल्याला काही गोष्टी म्हणजे काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. चला कसे आहे बघूया. तर आयडेंटिफाय द रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स ऑफ द इक्वेशन 6. आपल्या पुस्तकामध्ये जे इक्वेशन 6 आहे ते मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, इक्वेशन 6 काय आपल्या पुस्तकामधलं, तर बघा व्हेजिटेबल ऑइल, कलर चेंज करूया, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन गॅस या ठिकाणी कॅटॅलिस्ट वापरलाय Na. त्याच्यानंतर 60 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर सांगितलंय. त्यानंतर वनस्पती घी. आता हे कुठे हे केलं होतं आपण, तर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन मध्ये हे आपण इक्वेशन बघितलेलं होतं. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजन गॅस एका साइडला दिसतंय, वनस्पती घी एका साइडला दिसतंय. मग आपल्याला विचारलं काय, तर रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स विचारलेले आहेत. तर आपण याच्यातून रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स इझिली सांगू शकतो. कशा प्रकारे, रिएक्टन्स
हे एरोच्या कसे असते लेफ्ट हँड साइडला असतात बघा या ठिकाणी मग रिएक्टंट आपण सांगितले काय राहील एक राहील व्हेजिटेबल ऑइल आणि दुसरं काय राहील हायड्रोजन गॅस क्लिअर झाला का त्याच्या पुढे आपल्याला काय विचारलं आहे प्रोडक्ट विचारलेला आहे प्रोडक्ट आपण सांगू शकतो प्रोडक्ट कुठे असतो राईट हँड साइडला म्हणजेच या ठिकाणी वनस्पती घी काय आहे वनस्पती घी प्रोडक्ट आहे लेफ्ट हँड साइडला काय असते रिएक्टंट असतात तर राईट हँड साइडला काय असतात प्रोडक्ट असतात क्लिअर झाला का या रिएक्शन मध्ये आपण या ठिकाणी सांगितलं लेफ्ट हँड साइडला काय आहेत मग हे रिएक्टंट्स आहेत तर राईट हँड साइडला आपण काय सांगितलं प्रोडक्ट्स आहेत क्लिअर झालं का तुम्हाला रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स पुढे जाऊया तर राईट डाऊन द नंतरचा प्रश्न आपण बघूया काय राईट डाऊन द स्टेप्स इन बॅलन्सिंग द इक्वेशन आता तुम्हाला हे स्वतः घरी करायचं आहे की स्टेप्स लिहायचे आहेत ज्या स्टेप्स आपण डिस्कस केलेल्या आहेत कोणत्या आहेत बघा पहिली स्टेप आपण सांगितली की इक्वेशन आपल्याला लिहायचं त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपण कशा प्रकारे इक्वेशन बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे त्याच्याकरता आपण चार्ट बनवलेला होता अशा प्रकारे टेबल बनवायचा ठीक आहे तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ज्याच्या मॅक्झिमम नंबर आहे ऍटम्स आहेत असा कंपाऊंड पकडायचा आणि तिथून आपल्याला बॅलन्सिंग सुरुवात करायची आणि पुढे इक्वेशन हळूहळू आपल्याला काय करायचं बॅलन्स करायचं आणि शेवटच्या स्टेप मध्ये आपण काय लिहिणार पूर्ण इक्वेशन लिहिणार ह्या स्टेप तुम्हाला लिहायचे आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला इक्वेशन कशा प्रकारे बॅलन्स झालेलं आहे करायचं आहे ते मी तुम्हाला बॅलन्स इक्वेशन त्या ठिकाणी दाखवतो ठीक आहे बघा या ठिकाणी Na2 काय आहे गॅसियस स्टेट मध्ये नायट्रोजन आहे N2 प्लस H2 गिव्स अमोनिया म्हणजे NH3 ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा आपण परत टेबल तयार केला आपला ठीक आहे या ठिकाणी आपण एलिमेंट्स लिहिणार इकडे एलिमेंट्स इथे काय लिहिणार रिएक्टंट्स लिहिणार इथे काय लिहिणार प्रोडक्ट लिहिणार तर एलिमेंट्स बघा काय आहे नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन आहे दोन एलिमेंट्स आहेत किती आहेत नायट्रोजन रिएक्टंट मध्ये दोन नायट्रोजन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत दोन हायड्रोजन आहेत प्रोडक्ट मध्ये हायड्रोजन किती आहेत तीन हायड्रोजन आहेत तर एक नायट्रोजन आहे एवढी गोष्ट क्लिअर झाली आता हे बॅलन्स करायचं कशा प्रकारे बॅलन्स करायचं बघा मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी N2 म्हणजे काय नायट्रोजन किती आहे दोन आहे या ठिकाणी एक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल दोन ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण लेफ्ट हँड साइडला दोन नायट्रोजन आहे तर राईट हँड साइडला सुद्धा आपल्याला दोनच नायट्रोजन लागेल पुढे आपण रिएक्शन लिहू मग कशा प्रकारे N2 प्लस H2 gives 2 times NH3 ठीक आहे मग आता तुम्हाला काय दिसतंय तर राईट हँड साइडला दोन नायट्रोजन तर झाले पण हायड्रोजन किती आले 3 × 2 6 आता लेफ्ट हँड साइडला किती हायड्रोजन दिसतायत 2 दिसतायत म्हणजे आपल्याला 2 ला 6 करायचं त्याच्याकरता आपण कितीने मल्टिप्लाय करू 3 ने मल्टिप्लाय करू 3 × 2 6 ठीक आहे म्हणजे आपलं फायनल इक्वेशन काय भेटेल आपल्याला N2 प्लस 3H2 gives 2 times NH3 क्लिअर झालं का हे कसं इक्वेशन आहे हे बॅलन्स इक्वेशन आहे क्लिअर झालंय का तुम्हाला कशा प्रकारे आपण बॅलन्स केलेला आहे आणि तुम्हाला ह्या स्टेप्स लिहायच्या आहेत मग कशा प्रकारे इक्वेशन आपण बॅलन्स केलेलं आहे त्या स्टेप्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत मी तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करून दाखवलंय पुढे जाऊ या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन अ बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर दी फॉलोइंग रिएक्शन या रिएक्शन करता आपल्याला बॅलन्स इक्वेशन लिहायचं आहे कशा प्रकारे तर बघा कॅल्शियम क्लोराइड म्हणजे CaCl2 प्लस सल्फ्युरिक ऍसिड काय H2SO4 ठीक आहे पुढं काय आहे कॅल्शियम सल्फेट कसं लिहिलं आहे CaSO4 प्लस हायड्रोजन क्लोराइड ठीक आहे HCl आता हे इक्वेशन कसं आहे बॅलन्स आहे का बघू आपण बॅलन्स आहे का या ठिकाणी कॅल्शियम एक दिसतोय इकडे सुद्धा कॅल्शियम एकच दिसतोय क्लोरीन इथे दोन दिसतायत तर क्लोरीन इथे दोन दिसतायत तर इकडे किती क्लोरीन दिसतायत इथे एकच क्लोरीन दिसतोय म्हणजे राईट हँड साइडला प्रोडक्ट मध्ये एक क्लोरीन आहे तर रिएक्टर मध्ये दोन क्लोरीन आहे म्हणजे आपल्याला प्रोडक्ट मध्ये सुद्धा दोन क्लोरीन लागतील त्याकरता आपण या इक्वेशनला काय करू 2 ने मल्टिप्लाय करू ठीक आहे म्हणजे 2HCl होईल हे प्लस CaSO4 तसाच राहील आपला आणि इकडे काय आहे CaCl2 प्लस H2SO4 ठीक आहे आता बघा दोन हायड्रोजन दोन क्लोरीन
दोन हायड्रोजन दोन क्लोरीन एक बॅलन्स झाले, कॅल्शियम बॅलन्स आहे, क्लोरीन बॅलन्स झालाय, सल्फर बघा सल्फर सुद्धा बॅलन्स आहे, ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स आहे. म्हणजे आपण काय केलेली आहे इक्वेशनला बॅलन्स केलेला आहे. क्लिअर झालं का? सॉरी क्लिअर झालं का बॅलन्स कशा प्रकारे आपण केलेला आहे इक्वेशनला. आता पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आपला काय दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला फिजिकल स्टेट्स विचारलेले आहेत. फिजिकल स्टेट आपल्याला माहिती आहे काय आहे, एक आहे सॉलिड, दुसरी काय आहे लिक्विड आणि तिसरी काय आहे गॅस. सॉलिडला S लिहितो आपण, लिक्विडला L लिहितो आणि गॅसला G लिहितो. या प्रकारे गॅसला आपण असा एरो देतो व्हर्टिकल आणि लिक्विडला आपण डाऊनवर्ड एरो देतो. क्लिअर झाला. मग चला आता आपल्याला या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे, याला आपल्याला काय सांगितलंय फिजिकल स्टेट लिहायचे आहे. तर SO2 कसा असतो, हा गॅसियस असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर H2S कसा असतो, हा सुद्धा गॅसियस असतो. मी तुम्हाला स्टेट्स लिहून देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर सल्फर हा कसा असतो, हा सॉलिड स्टेट मध्ये असतो. सल्फर कसा असतो सॉलिड स्टेट मध्ये. तर H2O कसा असतो आपला लिक्विड असतो. ठीक आहे. क्लिअर झाला. वॉटर कसं असतं लिक्विड असतं. इक्वेशन बॅलन्स आहे, इक्वेशन बॅलन्स आहे. फक्त आपल्याला त्यांनी फिजिकल स्टेट्स विचारलेले आहेत आणि आपण फिजिकल स्टेट या ठिकाणी लिहिलेले आहेत. खाली गेलो आपण तर बघा या ठिकाणी Ag म्हणजे आपलं सिल्वर कसं आहे सॉलिड असते. त्याच्यानंतर HCl हे कसं असतं ऍक्वियस असते. ठीक आहे. त्यानंतर आपण AgCl काढलेला आहे अगोदर. AgCl आपण प्रेसिपिटेट भेटलेला होता, व्हाईट जो आपल्याला भेटलेला तो काय होता AgCl होता. म्हणजे हा कसा आहे सॉलिड आहे आणि सॉलिड साठी आपण काय दाखवतो डाऊनवर्ड एरो सुद्धा दाखवतो. ठीक आहे. या ठिकाणी थोडा वरती लिहिला मी एरो, आपण वरती लिहिला आहे, याला थोडं खाली लिहूया. ठीक आहे. आणि हायड्रोजन कसा असतो गॅसियस स्टेट मध्ये असतो. क्लिअर झाले का? अशा प्रकारे आपण आज काय शिकलो, आपण केमिकल इक्वेशन कशा प्रकारे बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.